अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या वार्ड नंबर 9 समोरच कचऱ्याचा प्रचंड ढिगारा साचल्याने संताप व्यक्त केला जातोय. एकीकडे रुग्णालयात रुग्ण जीव वाचवण्यासाठी झुंज देत आहेत, तर दुसरीकडे संसर्गजन्य कचऱ्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. आता मोठा प्रश्न उपस्थित होतोय की या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला नेमकं जबाबदार कोण? जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन की अमरावती महानगरपालिका प्रशासन की मग जिल्हाधिकारी आशिष येरेकर? त्यांच्या निर्देशनानंतरही परिस्थिती जैसे थे राहिल्याने प्रशासनाची निष्क्रियता उघड पडली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी रुग्णालयाची पाहणी करताना वार्ड नंबर 9 जवळील कचऱ्याच्या समस्येची गंभीर दखल घेतली होती. त्यावेळी महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना रात्री 10 वाजेपर्यंत कचरा हटवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र आज पुन्हा त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे काय झाले, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. रुग्णालय परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता आणि संसर्गाचा धोका वाढत असताना जबाबदार यंत्रणा मात्र एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळते. आता या गंभीर प्रकारावर प्रशासन काय कारवाई करणार आणि रुग्णांना स्वच्छ वातावरण कधी मिळणार, याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागून आहे.